नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वयोमर्यादा. अनेक माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत मित्रांनो की सरकार वयोमर्यादा वाढवत आहे. काही लोक म्हणतात की 60 वर्षाऐवजी आता 62 वर्ष किंवा 65 वर्ष होणार आहे. पण नेमकं सत्य काय आहे तर ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग मित्रांनो आपल्या टॉपिककडे वळूया. आता यामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे. सध्या भारतात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वयोमर्यादा ही 60 वर्षे आहे. परंतु काही विशिष्ट क्षेत्रामध्ये जसं की केंद्रीय आरोग्य सेवेमध्ये डॉक्टरांसाठी ही वयोमर्यादा 62 वर्षापर्यंत आहे. काही प्रकरणांमध्ये उदाहरणार्थ एम्ससारखे संस्था आहेत, वरिष्ठ डॉक्टरांना 65 वर्षापर्यंत सेवा देण्याची संधी त्यांना मिळते. या वयोमर्यादांमध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारला संसदेत किंवा मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडावा लागतो. यासाठी एक प्रशासकीय प्रक्रिया असते आणि तोपर्यंत कोणताही बदल हे अधिकृत मानला जात नाही मित्रांनो. परंतु अफवा विरुद्ध सत्य हे काय चालू आहे सध्या मार्केटमध्ये. तर अलीकडच्या काही दिवसात सोशल मीडियावर एक अफवा पसरली होती की केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वयोमर्यादा 62 वर्षापर्यंत वाढवलेली आहे. मात्र यावर डॉक्टर जितेंद्र सिंग हे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री यांनी संसदेत उत्तर दिले आहे की सरकारकडे सध्या निवृत्ती वयोमर्यादा वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. म्हणजेच ही बातमी पूर्णतः अफवा आहे आणि अधिकृतरित्या सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. काही राज्यांचे यावर निर्णयसुद्धा दिलेले आहेत की केंद्राशिवाय काही राज्य सरकार मात्र यावर विचार करत आहेत. उदाहरणार्थ तेलंगणा सरकार 2025 पासून त्यांच्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय हे 61 वरून 65 वर्ष करण्याचा विचार करत आहे. यामागे दोन प्रमुख कारणे असे आहेत की सरकारवर पडणारा निवृत्ती वेतनाचा भार कमी करणं, अनुभवी कर्मचाऱ्यांचा लाभ संस्थेला अधिक काळ मिळवून देणं. मात्र हे निर्णय अजून औपचारिकरित्या घेतले गेलेले नाहीत. अनेक संघटना यावर आक्षेप घेत आहेत कारण त्यामुळे तरुणांना नोकऱ्यांची संधी कमी मिळू शकतात. यात फायदे आणि तोटे हे सुद्धा आहेत. जर यातील फायदे जर आपण पाहिले तर अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अधिक काळ सेवा घेता येते. तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ कायम ठेवता येतं. सतत नवीन भरतीची आवश्यकता कमी होते. आणि तोटे काय आहेत तर तरुणांना मिळणाऱ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी कमी होतात. वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि सरकारी यंत्रणांमध्ये नवीन विचारसरणी येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. तर यामध्ये मित्रांनो सरकारने अजून निवृत्ती वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही. ही केवळ अफवा आहे. राज्य पातळीवर काही चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय अजून प्रलंबित आहेत. आपण कोणतीही माहिती ऐकताना ती अधिकृत स्रोतांमधून खात्री करूनच विश्वास ठेवावा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत किंवा अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नव्या माहितीसह नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.